नमस्ते. आपण पाठीमागच्या पाठामध्ये बोलचाली या प्रकरणामध्ये वली आणि वलीचे पर्व जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले. आता वलीचे असणारे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. आता यामध्ये पाठ्यपुस्तक क्रमांकामध्ये तुम्हाला आकृती क्रमांक 5 पृष्ठ क्रमांक 4वर या ठिकाणी वलीचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिले गेलेले आहेत. आता आकृतीमध्ये असणारे वलीचे जे प्रकार आहेत त्याच्याखाली तुम्हाला त्या ठिकाणी ते वली आणि वलीचे प्रकार ओळखायचे आणि त्याच्याखाली त्याची नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि त्याचेच प्रकार आपल्याला या ठिकाणी आणि त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी त्या पृष्ठ क्रमांक 4वर दिले गेलेले आहे. आता यामध्ये पहिला प्रकार त्या ठिकाणी त्याने दिलेला आहे तो सममित वली. यामध्ये अक्षय प्रतल ऊर्ध्वगामी असतो आणि वलीच्या भुजांचा उतार हा समान असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे आकृतीला मिळते जुळतं असणारे हे जे वर्णन आहे ते कोणतं आहे ते त्या अनुषंगानं तुम्ही त्या ठिकाणी तो प्रकार ओळखायचा आणि त्याच्याखाली त्याची नाव लिहायचं आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे असममित वली. यामध्ये अक्षय प्रतल कललेला आणि वलीच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात. यामध्ये त्या अनुषंगानं असणारा जो प्रकार आहे ओळखा आणि त्या आकृतीच्या खाली त्याचं नाव लिहा. तिसरा प्रकार आहे ते म्हणजे उलटलेली वली. वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते. भुजांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोन हा कमी जास्त असतो. चौथा प्रकार आहे आडवी वली. एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली असते. वळ्या एकाच दिशेने वळलेल्या असतात. आणि पाचवा प्रकार आहे ते म्हणजे समंतिक वली. यामध्ये वळ्या सरळ असतात. अक्षय प्रतल ऊर्ध्वगामी झुकलेले किंवा क्षितिज समांतर आणि वळ्यांच्या भुजा एकमेकांना समांतर असलेल्या दिसून येतात. मग हे सर्वसाधारणपणे आपल्याला या ठिकाणी 5 आकृतींचे प्रकार आणि त्यांचं 5 प्रकारे वर्णन दिलं गेलेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही ते ओळखा आणि त्याच्याखाली त्याची नावं लिहा. आता या ठिकाणी वली हा आणि वलीचे असणारे प्रकार हा मुद्दा संपल्यानंतर या प्रकरणामध्ये दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विभंग किंवा प्रस्तरभंग होय. आता विभंग किंवा प्रस्तरभंग म्हणजे काय तर प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणारं जे बल आहे या बलामुळे खडकाच्या स्तरामध्ये जो ताण निर्माण होतो या ताणामुळे खडकाला मोठे तडे पडतात. आता पृथ्वीच्या अंतरंगामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणारं जे बल आहे म्हणजे समजा अखंड खडक असेल तर त्या अखंड खडकाच्या 2 बाजूला 2 विरुद्ध दिशेने बल कार्यरत होतं. साहजिकच त्या खडकामध्ये जिथं कमकुवत भाग असतो तिथे थोडेसा तडा जातो आणि हे बल अधिक कार्यरत झाल्यानंतर ते छोटासा जिथं तडा गेलेला आहे त्याची मोठी उभी भेग पडते आणि त्या खडकाचे 2 तुकडे होतात किंवा विभंग होतो. आणि मग या ताणामुळे खडकाला मोठमोठे तडे जातात. तडे गेल्यानंतर त्या भागामध्ये खडक त्यांचं विस्थापन व्हायला सुरुवात होतं. हे विस्थापन अधोगामी ऊर्ध्वगामी किंवा क्षितिज समांतर असू शकते. तर ते अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने असू शकते, ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने असू शकते किंवा क्षितिज समांतर म्हणजे भूपृष्ठाला समांतर पसरलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. आणि मग या खडकाच्या विस्थापनानुसार त्याचे काही विभंगाचे आपल्याला या ठिकाणी प्रकार पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेला वली प्रक्रियेला जुमानत नाही. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जमिनीच्या अंतर्गत दाब ताण ही प्रक्रिया सातत्यानं घडत असलेली दिसून येते. म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या अंतर्गत असणारा दाब आणि ताण ही जी प्रक्रिया ही सातत्याने कार्यरत असते. कारण पृथ्वीची निर्मिती झाल्यापासूनच भूपृष्ठाचा दाब हा अंतर्गत भागावरती पडत असलेला दिसून येतो.
आता प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेला वली प्रक्रियेला जुमानत नाही. मग अशा खडकावर मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला ताण पडतो त्यावेळेला तो खडक तुटू शकतो आणि मग तुटण्याच्या या प्रक्रियेला विभंग, प्रस्तरभ्रंश किंवा भ्रंश असे म्हटलं जातं. प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे म्हटलं जातं. खडकांच्या तुटलेल्या प्रतलाला विभंग प्रतल असं म्हटलं जातं. आता अशा वेळेला विभंगाच्या दिशेमध्ये खडक एकवटले जातात आणि या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेमध्ये विभंग प्रतलापासून वर उचलला जातो किंवा एकाएकी खाली खचला जातो. आता पृथ्वीच्या अंतर्गत असणारी खडकांची जी स्थररचना आहे, मग या स्थररचनेमध्ये ज्या वेळेला प्रस्तरभ्रंश किंवा भ्रंश होतो त्यावेळेला त्या खडकांमध्ये असणारा जो भूभाग आहे तो एखाद्या वेळेला त्याच्यावरती जो दाब किंवा ताण पडतो त्यामुळे तो खडक असा वर उचलला जातो किंवा एकाएकी खाली खचला जातो आणि मग त्याच्यामधूनच आपल्याला गटपर्वताची निर्मिती झालेली दिसून येते किंवा खचदरीची निर्मिती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता भारतामध्ये आपण जर पाहिलं तर नर्मदा नदी आणि तापी नदीच्या दरम्यान जो सातपुडा पर्वत आहे याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येऊ शकतं की पूर्वीच्या काळी फार मोठ्या प्रमाणामध्ये, आता आपण भारतीय उपखंड हे उत्तरेला सरकत होतं, परंतु आपली गोंडवाना भूमी असल्यामुळे भारताच्या अनेक भागामध्ये काही प्राचीन भूरूपं निर्माण झाले. या नर्मदा हा जो मध्य भागामध्ये असणारा मध्य प्रदेशचा जो भाग आहे त्याच्यामध्ये नर्मदा आणि तापी नदीच्या भागामध्ये खचदरे तयार झाले आणि त्या खचदऱ्यामधून या दोन नद्या पश्चिम वाहिन्या आहेत आणि मधला भाग हा सातपुडा पर्वत आपल्याला गटपर्वतासारखा आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतो. आफ्रिका खंडामध्ये देखील आज अनेक दऱ्यांचे भूभाग निर्माण झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता विभंगाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये आकृती क्रमांक 6 मध्ये दिले गेलेले आहेत आणि त्याच्या प्रकारानुसार त्याचे आपल्याला विभंगाचे प्रकार आपण त्या ठिकाणी ओळखायचे आणि त्या ठिकाणी त्या आकृतीला त्या ठिकाणी त्याचं नाव द्यायचं आहे. आता सामान्य विभंग अशा प्रकारचा जो विभंगाची निर्मिती होते त्यामध्ये खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने खाली सरकल्यामुळे या ठिकाणी दिसून येतो. हा विभंग हा प्रतल आकाशाभिमुख आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे विभंग जिथं निर्माण झालेला आहे त्याचं जे तोंड आहे ते आकाशाकडे आपल्याला विभंगामुख आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उत्क्रम विरुद्ध दिशेने असणारा विभंग. म्हणजे अशा प्रकारे विभंगाची निर्मिती खडकाच्या एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने वर उचलला जातो तेव्हा निर्मिती होते. यात विभंग प्रतलभूमी ही अभिमुखी असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कातर विभंग काही वेळेला विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडकाच्या स्तरामध्ये ऊर्ध्व दिशेने हालचाल होत नाही. त्याऐवजी खडक स्तरांची हालचाल ही क्षैतिज समांतर दिशेने घडलेली दिसून येते आणि मग त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी कातर विभंग निर्माण झालेला दिसून येतो. चौथा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे प्रणोद विभंग. प्रणोद विभंग जेव्हा विभंग प्रतलाची एका बाजूचा भाग सुटा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो आणि अशा वेळेला विभंगाची निर्मिती होते. या विभंगाचा प्रतलाचा कोन 45 अंशपेक्षा कमी असलेला दिसून येतो आणि मग त्या ठिकाणी या पद्धतीनं पृथ्वीच्या अनेक भूभागाच्या निर्मितीमध्ये आपल्याला विभंगाचे प्रकार अशा प्रकारचे निर्माण झालेले दिसून येतात. आता या विभंग प्रक्रियेमध्ये पहिला जो भूनिर्मितीचा भूभाग निर्माण होतो त्याच्यामध्ये आहे गटपर्वत. आता गटपर्वत भूगर्भीय हालचालीमध्ये ताण निर्माण ज्या वेळेला होतो त्यावेळेला ते भूभाग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढले जातात. सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या अंतर्गत असणारी जी हालचाल आहे या हालचालींमुळे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे विभंग निर्माण होतो. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो आणि मग वर उचलल्या तेव्हा तो एखाद्या ठोकळ्यासारखा आपल्याला दिसून येतो. आता हा वर उचललेला भूभाग जो आहे तो वरचा भाग त्याचा सपाट माथ्याचा असतो, परंतु त्याच्या बाजूचे जे भूभाग आहेत ते अत्यंत तीव्र उताराचे आपल्याला असलेले दिसून येतात आणि मग हा भाग वर उचलला तो स्थिर राहिल्यामुळे
आणि त्याच्या दोन्हीचे भूभाग खचल्यामुळे आपल्याला तो एखाद्या ठोकळ्यासारखा दिसतो. आणि मग या ठोकळ्यासारख्या किंवा त्याचा पर्वतमाथा सपाट असल्यामुळे त्याला शिखर नसते. अशा पर्वताला आपण गट पर्वत असे म्हणतो. आता भारतामध्ये मेघालयचं जे पठार आहे, या मेघालयाच्या पठाराची निर्मिती आपल्याला गट पर्वताच्या माध्यमातून निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग असे सांगितल्याप्रमाणे नर्मदा आणि तापी नदीच्या दरम्यान जो सातपुडा पर्वत आहे तो याचं एक उत्तम उदाहरण आहे. जर्मनीमध्ये असणारा ब्लॅक फॉरेस्ट, फ्रान्समध्ये असणारा व्हर्सेस पर्वत, हे देखील गट पर्वताची आपल्याला उदाहरणे देता येऊ शकतात. आता त्यानंतर पुढचं भूरूप आहे ते म्हणजे खचदरी. आता खचदरी निर्माण होण्याच्या भूनिर्मितीमध्ये भूकवचातील 2 सलग विभागाच्या दरम्यानच्या भागावर ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाल्यानंतर तो भाग एकाएकी खचला जातो. म्हणजे भूपट्टाच्या एक सलग भागामध्ये काही वेळेला खडकांमध्ये अस्थिरता निर्माण होते, त्याच्यामध्ये ताण पडतो आणि ताण पडल्यानंतर एखाद्या वेळेला एखादा भूभाग हा अचानकपणे खचतो त्या ठिकाणी आणि खचल्यामुळे जी भूभागाची निर्मिती होते त्याला आपण खचदरी म्हणतो. आता या खचदरीच्या भिंती या अभिभंग प्रतलाच्या स्वरूपात असतात. खचदरीच्या भिंती तीव्र उताराच्या असतात. बहुतेक वेळेला या खचदरींचा उतार जो असतो तो आकाशाभिमुख असतो, म्हणजे त्याचं तोंड आकाशाभिमुख आपल्याला असलेलं दिसून येतो. आफ्रिका खंडामध्ये जी रिफ्ट व्हॅली आहे किंवा भारताच्या सातपुडा पर्वताच्या दोन्ही बाजूला नर्मदा आणि तापी नदी ज्या खचदऱ्यामधून वाहतात त्या या भूभागाचे उत्तम उदाहरणे आपल्याला देता येऊ शकतात, की ज्यामुळे आपल्याला ही खचदरी निर्माण झालेली दिसून येते. म्हणजेच ठोकळा पर्वत, गट पर्वत किंवा खचदरी हे आपल्याला या ठिकाणी याची विभंग किंवा प्रस्तरभंग किंवा भ्रंश याची ही 2 उदाहरणे आपल्याला चांगल्या प्रकारची देता येऊ शकतात. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आहे शीघ्र हालचाल. आता मंद हालचालीमध्ये आपण वलीचे प्रकार आणि त्यानंतर प्रस्तरभ्रंश किंवा भ्रंश किंवा हे आपण पाहिल्यानंतर भू हालचालीमध्ये दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे आहे शीघ्र हालचाल. आता शीघ्र हालचाल ही काही क्षणापुरती असते. मग आपण या ठिकाणी जर पाहिलं तर याचं उत्तम उदाहरण आपल्याला भूकंप देता येऊ शकतं. कारण पृथ्वीच्या अनेक ठिकाणी भूकंप आणि भूकंपामुळे सातत्यानं आपल्याला हादरे बसलेले दिसून येतात किंवा जमिनीचा भूभाग या ठिकाणी बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता शीघ्र हालचाल कशामुळे होते किंवा पृथ्वीच्या अंतर्गत असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे कशा प्रकारे त्या ठिकाणी परिणाम होत असतो. यामध्ये वली किंवा गट पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत असलेली वलीकरण प्रक्रिया किंवा विभंग प्रक्रिया याच्याशिवाय काही भूकवचामध्ये इतर हालचाली घडत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता अंतरंगामध्ये असणारं जे बल आहे, शक्ती आहे, ही शक्ती काही वेळेला शीघ्र हालचाली घडवून आणण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत असते. आणि मग या कार्य करत असताना भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक हे शीघ्र हालचालीचं आपल्याला या ठिकाणी उत्तम उदाहरण देता येऊ शकते. आता इंडोनेशिया देशामध्ये 19 ऑगस्ट 2018 रोजी सुमारे 300 माणसं दगावली गेली. त्यावेळेला अनेक इमारतींची पडझड झाली, रस्ते दुमंगले गेले, त्सुनामी लाटांची निर्मिती झाली. आणि मग हे कशामुळे घडलं जाऊ शकतं किंवा कशामुळे होऊ शकतं, तर याचं उत्तम कारण म्हणजे भूकंप होय. आता समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये ज्या वेळेला भूकंपाचं केंद्र असते त्यावेळेला मोठ्या प्रकारच्या त्सुनामी लाटांची निर्मिती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. आता यामध्ये आकृती क्रमांक 1.9 यामध्ये तुम्हाला भूकंप आणि भूकंपाच्या ज्या लहरी आहेत त्या ठिकाणी त्याचं अतिशय सुंदर चित्र तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिले गेलेलं आहे. या ठिकाणी भूकंपाचं केंद्र आहे आणि या भूकंपाच्या केंद्रबिंदूमधून
प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी प्रवास करत असताना दिसून येतात. आणि या लहरी, प्राथमिक आणि दुय्यम लहरी ज्या वेळेला भूपृष्ठावर जाऊन पोहोचतात आणि भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते, त्यावेळेला अनेक घरं आपल्याला त्या ठिकाणी कोसळलेले दिसून येतात. रस्त्यांना मोठमोठे क्रॅक गेलेले आपल्याला दिसून येतात. पूल कोसळलेले दिसून येतात. विद्युत प्रवाह असणारे विजेचे खांब आहेत ते पडलेले दिसून येतात. मोठमोठे टावर्स असतात ते पडलेले दिसून येतात. मोठमोठे पूल बांधलेले ते कोसळलेले दिसून येतात. आणि मग हे कशामुळे होतं तर शीघ्र हालचाल. आणि मग शीघ्र हालचाल ही पृथ्वीच्या अंतर्गत असणारी जी शक्ती आहे, ती शक्ती आणि त्याच्या कार्यामुळं या ठिकाणी आपल्याला या प्रकारच्या हालचाली निर्माण झालेल्या दिसून येतात. आता या ठिकाणी पहिली शक्ती आहे ती म्हणजे आहे भूकंप. आता भूकंप हा शब्द बऱ्याच वेळेला आपल्या कानावरून जातो. याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये तो अनुभवायस मिळत असतो. 1993 साली या ठिकाणी 30 सप्टेंबर 1993ला आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर, किल्लारी, उमरगा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप झाला गेला होता. मला वाटतं कालच त्याच्या कटू आठवणी जाग्या झाल्या होत्या. फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड नुकसान महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला झाले गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. 1967 साली 11 सप्टेंबर रोजी कोयना धरणाच्या जवळ हेळवा गावापासून दूर असणाऱ्या केंद्रबिंदूमध्ये त्यावेळेला प्रचंड मोठा भूकंप झाला गेला होता. तो 6.5 रिश्टर स्केलचा होता आणि हा 6.7 रिश्टर स्केलचा होता. त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली होती. 80-90 माणसं दगावली गेली होती. आणि लातूर, किल्लारी या ठिकाणी ज्या वेळेला भूकंप झाला त्यावेळेला प्रचंड हानी झाली होती. त्यावेळेला जवळजवळ 10,000च्या वर मनुष्य दगावले गेले होते. प्रचंड नुकसान झालं गेलं होतं. आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेला गावागावामधून धान्य, इतर वस्तू गोळा करून त्यावेळेला त्या भूकंपासाठी ती जी सर्व सामग्री आहे ती पाठवली गेली होती. आता भूकंप म्हणजे जमिनीला हादरे बसणे. कंप म्हणजे कंप पावणे, थरथरणे. आणि भू म्हणजे जमीन. जमिनीला कंप बसणे किंवा जमीन थरथरणे म्हणजे भूकंप होय. आता भूकंप ही काही सेकंदा आणि सेकंदाच्या पुरतीच मर्यादित असणारी क्रिया जमिनीच्या भूभागावर घडून येते, परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करणारी ही शक्ती आहे. आता भूकंपाचा अनुमान आपल्याला अगोदर सांगता येत नाही. अजून तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे विकसित झालेली नाही. त्याच्यावरती संशोधन सुरू आहे. परंतु काही संकेत भूकंप येण्याच्या अगोदरचे जे आहेत ते शास्त्रज्ञ शोधण्यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी जे गुरुत्वाकर्षण बल असेल, अंतर्गत असणारे जे शक्ती आहेत किंवा प्राण्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या आहेत की ज्याला आपण तर्क म्हणतो, त्या तर्काच्या आधारे काही दिवसामध्ये भूकंपासारखी घटना घडून येऊ शकते, अशा प्रकारचं लॉजिक त्या ठिकाणी लावण्यासाठी अनेक याच्यावर संशोधन करणारे, शोध घेण्याचं काम कार्यरत असलेले दिसून येतात. आता भूकवचाच्या अंतर्गत होणाऱ्या हालचालींमुळे खडकांमध्ये प्रचंड ताण निर्माण होतो आणि हा ताण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर तो ताण भूकवचामध्ये एखाद्या ठिकाणी रिलीज होतो किंवा मोकळा होतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण दाब दिल्यानंतर, जसं एखादी आपण स्प्रिंग घेतली, त्या स्प्रिंगला दाबून धरलं, तो ताण ते स्प्रिंगवरती मोठ्या प्रमाणात कार्यरत असतो. पण ज्या वेळेला आपला हात सैल होतो किंवा लूज होतो, अशा वेळेला ती स्प्रिंग वेगाने, तत्परतेने जशी उसळी मारते किंवा एखादा रबर हातामध्ये धरून ठेवलेला आपण जसा सोडतो किंवा धनुष्यामधून जसा बाण ताणून धरल्यानंतर सोडल्यानंतर तो रिलीज होतो, मोकळा होतो, त्याच पद्धतीनं पृथ्वीच्या अंतर्गत असणारी जी शक्ती आहे की जी खडकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो ताण निर्माण झालेला असतो, त्या ताणामुळे ते खडक फुटतात, विस्कळीत होतात. आणि मग अशा वेळेला जी शक्ती निर्माण झालेली जी मोकळी होते, गुरुत्वाकर्षण बलामुळे जी शक्ती पुन्हा त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि मग हे जे उत्सर्जन आहे किंवा ऊर्जेचं, याच्यामधून ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि या लहरीचं म्हणजे भूकंप होय.
त्याचं रूप म्हणजे भूकंप होय. आणि या ऊर्जा लहरी ज्या मुक्त होतात त्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीयक आर्थिक क्रिया, प्राथमिक लहरी, द्वितीयक लहरी आणि भूपृष्ठ लहरी, चुकून माझ्याकडून ते शब्द गेले. त्यामध्ये प्राथमिक लहरी, द्वितीयक लहरी आणि भूपृष्ठ लहरी या पृथ्वीच्या अंतर्गत असणाऱ्या आणि बाह्य स्वरूपामध्ये त्या मुक्त होतात आणि भूकंपामुळं प्रचंड प्रमाणाचं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. तर भूकवचामध्ये ज्या ठिकाणी हा साठला गेलेला जो ताण आहे तो मोकळा होतो त्याला आपण भूकंपाचं केंद्रबिंदू म्हणतो. म्हणजे जमिनीच्या अंतर्गत असणारे हे भूकंपाचं केंद्रबिंदू किंवा त्याला आपण भूकंप नाभी असं देखील म्हटलं जातं. आणि या भूकंपाच्या केंद्रामधून ज्या ठिकाणी प्रथम या लहरी भूपृष्ठाच्या जमिनीच्या केंद्राकडे जाऊन प्रथम पोचतात त्याला भूकंपाचं अपिकेंद्र असं म्हटलं जातं. आता या केंद्रामधून विविध चारही दिशांनी ऊर्जेच्या लहरी प्रसरण पावत असतात. आणि मग या भूकंपापासून ज्या ऊर्जा लहरी सर्वप्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात किंवा जिथं भूकंपाचा धक्का पहिल्यांदा सर्वप्रथम जाणवतो अशा भूपृष्ठाच्या वरच्या केंद्राला आपण अपिकेंद्र असं म्हणतो. हे भूकंपाचं अपिकेंद्र भूकंप केंद्राच्या नाभीला लंबरूप असते. म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये हे आपल्याला लंबरूप असलेलं दिसून येतं. आणि मग त्यामुळं आपल्याला या भूकंप लहरीची जी तीव्रता आहे ती किती तीव्र, म्हणजे रिश्टर स्केलमध्ये जो सिस्मोग्राफ आहे त्या सिस्मोग्राफच्या आधारे किती रिश्टर स्केल भूकंप झालेला आहे हा आपण या ठिकाणी मोजू शकतो. 1 ते 9 या डिजिटमध्ये रिश्टर स्केल त्याचं मोजमाप केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. आता या भूकंप लहरी ज्या मुक्त होतात त्याची आकृती आपल्याला 1.10 दिली गेलेली आहे. यामध्ये भूकंपाचं असणारं अपिकेंद्र, भूकंपाचा असणारा केंद्रबिंदू आणि या केंद्रबिंदूमधून ज्या लहरी बाहेर पडतात, प्रायमरी वेव्ज, सेकंडरी वेव्ज आणि भूपृष्ठ लहरी या ठिकाणी दिले गेलेले आहेत. या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये पी लहरी दिलेल्या आहेत, तर काळ्या रंगामध्ये एस लहरी म्हणजे सेकंडरी वेव्ज म्हणजे दुय्यम लहरी या ठिकाणी दिले गेलेले आहेत. पहा आता प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. तर दुय्यम लहरी द्रव्य माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत, प्राथमिक लहरी प्रवास करू शकतात. म्हणजे आपल्याला द्रव्य माध्यमाचं आणि घन माध्यमाचं भूपृष्ठ कुठे कुठे आहे याचंही आपल्याला या ठिकाणी अनुमान व्यक्त करता येऊ शकतं. जिथं प्राथमिक लहरींचा छाया प्रदेश निर्माण झालेला आहे, कारण त्या माध्यमातून द्वितीयक लहरी प्रवास केलेल्याच नाहीत. अशा वेळेला देखील आपल्याला त्या ठिकाणी तो प्रदेश आपल्याला भूकंप छायेचा प्रदेश आपण म्हणतो, यामध्ये प्राथमिक लहरी पोचत नाहीत. तर त्या ठिकाणी तो प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतो. तर या भूकंपीय लहरी फार महत्त्वाच्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्यामुळे आपल्याला भूपृष्ठाचा जो अंतर्गत असणारा भूभाग आहे तो भूभाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता या आकृतीची माहिती आपल्याला या पाठ्यपुस्तकमध्ये पृष्ठ क्रमांक 7 दिलेली आहे. आता भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या भूकंप लहरी, या भूकंप लहरीमध्ये प्राथमिक लहरी पी, दुय्यम लहरी एस आणि भूपृष्ठ लहरी एल असे 3 प्रकार त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. प्राथमिक लहरी या सर्व माध्यमातून प्रवास करतात. दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातून प्रवास करतात. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की द्रव्य माध्यमातून दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत. प्राथमिक लहरी या सर्व माध्यमातून प्रवास करत असल्यामुळे ते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून प्रवेश करताना त्याचं वक्रीभवन होतं. भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रात देखील या भूकंप लहरीची नोंद मिळते. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं सिस्मोग्राफ बसवला गेलेला आहे त्या ठिकाणी या प्राथमिक लहरीची नोंद आपल्याला बारकाईपणे मिळते. काही विशिष्ट क्षेत्र असतात की जिथं लहरींची नोंदच होत नाही. अशा प्रदेशाला आपण भूकंप छायेचा प्रदेश म्हणतो.
म्हणजे काही असे विशिष्ट प्रदेश आहेत की जिथं या लहरी पोचूच शकत नाही किंवा त्याच्यातून प्रवास करू शकत नाही. त्याला आपण भूकंप छायेचा प्रदेश असे म्हणतो. सामान्यतः अपिकेंद्रापासून 105 अंतरापर्यंत 105 अंशाच्या अंतरापर्यंत कोणत्याही ठिकाणी भूकंपाच्या नोंदीच होत नाहीत. पहा, तिथे येणाऱ्या पी आणि एस लहरी म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम लहरी ज्या आहेत त्यांची नोंद घेतली जाते. मात्र अपिकेंद्रापासून 140 अंशाच्या पलीकडे असलेल्या भूकंप मापन केंद्राच्या स्थानकात येणाऱ्या केवळ प्राथमिक लहरींचीच नोंद होते, परंतु दुय्यम लहरींची नोंद होत नाही. म्हणूनच अपिकेंद्रापासून 105 ते 140 अंशाच्या दरम्यान जे दोन्ही प्रदेश आहेत त्या लहरींच्या प्रदेशामध्ये आपण जर पाहिलं दोन्ही प्रकारच्या, तर भूकंप छायेचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. अपिकेंद्रापासून दूर 105 अंश ते 140च्या दरम्यान पृथ्वीभोवती प्राथमिक लहरीचा भूकंप छायेचा पट्टा पाहायला आपल्याला मिळतो. दुय्यम लहरींच्या भूकंप छायेचा प्रदेश हा विस्ताराने मोठा आहे. कोणत्याही अपिकेंद्रापासून एखाद्या भूकंप छायेचा प्रदेश तुम्ही तो त्या ठिकाणी सहजरीतीने काढू शकता. म्हणजे समजा तुम्हाला त्या ठिकाणी भूकंप छायेचा प्रदेश आपल्याला काढायचा आहे, तर तुम्ही या आकृतीच्या माध्यमातून तुम्ही तो काढू शकता. आणि मग याच्यासाठी आपल्याला मर्केली आणि रिश्टर प्रमाण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रमाण कशा प्रकारे ते व्यक्त करावं आणि काय करावं नक्की, तर याची माहिती जी आहे ती माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिली गेलेली आहेत. आकृतीमध्ये यल लहरीचा भूकंप छायेचा प्रदेश का दाखवलेला नाही, तर तुम्ही तो विचार करायचा आहे. त्यानंतर 1.10 आकृतीमध्ये अ, आ, ई पृथ्वीच्या बिंदू आहेत. भूकंप आणि भूकंप छायेच्या प्रदेशानुसार त्यांचं विश्लेषण करा. त्यानंतर भूकंपाच्या समान तीव्रतेचे ठिकाणे जोडणाऱ्या नकाशावर काढलेल्या काल्पनिक रेषांना समकंप रेषा असं म्हटलं जातं. तर ती समकंप रेषा कशी काढता येईल त्याचाही तुम्ही जरा बारकाईने विचार करायचा. आणि या ठिकाणी तुम्हाला मर्केली हे भूकंप मापनाचे प्रमाण भूकंपाची तीव्रता दर्शवते, तर रिश्टर प्रमाण ही भूकंपाची महत्ता मॅग्नेट्यूड दर्शवते. वरील दोन्ही परिणामांची उपयोगिता आणि मापनतंत्र जरी भिन्न असले तरी मर्केली प्रमाण हे रेषीय आहे आणि रिश्टर परिमाण हे लाघीय मापन श्रेणीत असते. 5 महत्तेच्या भूकंपात 4 महत्तेच्या भूकंपापेक्षा 32 पटीने ऊर्जा जास्त असलेले आपल्याला दिसून येते. पहा, म्हणजे त्या ठिकाणी ऊर्जा जी बाहेर पडते त्या ऊर्जेची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी दिली गेलेली आहे. आता प्रमाण यामध्ये मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण तुम्हाला याची तुलना दिली गेलेली आहे. मापन कशाचे, तर मर्केली प्रमाणामध्ये भूकंपाची तीव्रता मोजली जाते, तर रिश्टर प्रमाणामध्ये भूकंपातून उत्सर्जित होणारी जी ऊर्जा आहे त्याचं मापन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मापनतंत्र निरीक्षण मर्केली प्रमाण काय करत असते, निरीक्षण, तर रिश्टर प्रमाणामध्ये भूकंप मापक यंत्र हे त्याच्या साहाय्याने मापनतंत्र करत असलेलं दिसून येतं. आता मापन मर्केली प्रमाणामध्ये भूपृष्ठ, मानव निर्मिती घटक व वस्तू यावर होणाऱ्या परिमाणांचे संख्यात्मक निरीक्षण केलं जातं. म्हणजे भूपृष्ठ, मानव निर्मितीचे घटक, वस्तू यावर कशा प्रकारे परिणाम झाला, म्हणजे मोठी पडझड झाली, त्यानंतर काय बदल झाले, त्याचं सांख्यिकीय निरीक्षण करण्यासाठी मर्केली प्रमाण वापरलं जातं. तर रिश्टर प्रमाणामध्ये लहरीतील ऊर्जेची लाघीय मापन केलं जातं. म्हणजे किती मोठी ऊर्जा त्याच्यातून उत्सर्जन झाली, तर ती ऊर्जेमुळे काय बदल झाला पृथ्वीच्या अंतर्गत त्याच्यासाठी त्याचं मापन केलं जातं. आणि एकक तीव्रता जी आहे रोमन क्रमांक 1 अंक दिला आहे, जाणवत नाही. आणि 1 ते 12पर्यंत संपूर्ण नाश, म्हणजे 12पर्यंत जर संख्या त्या मर्केली प्रमाणामध्ये भूकंपाची तीव्रता असेल तर पृथ्वीवरती फार मोठ्या प्रमाणात उलथापालथ होते. 2.0 पासून 10.0 प्लस नोंदी आढळत नाहीत. म्हणजे 3.0 महत्तेच्या भूकंपातून मुक्त झालेली ऊर्जा ही 2.0 महत्तेच्या भूकंपातून मुक्त झालेल्या ऊर्जेच्या 32 पट असते. म्हणजे एक रिश्टर स्केल त्या ठिकाणी एक रिश्टर स्केलचा भूकंप झाला तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 32 पट एवढी ऊर्जेची व्याप्ती त्यातून उत्सर्जन झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे 3 रिश्टर स्केलचा भूकंप मुक्त झालेली ऊर्जा
आणि 2 रिश्टर स्केल मध्यच्या भूकंपातून मुक्त झालेल्या ऊर्जेच्या 32 पट अधिक असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे ती त्या पटीमध्ये ऊर्जा मुक्त झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकते. तर या ठिकाणी हे मुद्दे आपण आत्तापर्यंत पाहिलेले या ठिकाणी पाहून मी आता या ठिकाणी थांबतो आहे. उरलेले जे मुद्दे आहेत तर त्याची माहिती आपण पुढील पाठाला पाहूया. थँक्यू.